तर जय शिवराय मित्र हो. मी आलो तिकडं वर्कआउटसाठी. इथं आता मी 100 पुशअप, 200 जोर, बैठका आणि सपाटे हे सगळं 500-600 व्यायाम झाल्यानंतर तिकडं काठी खेळणार. त्यानंतर मार्शल आर्ट, जिमनॅस्टिक, कॅलिस्थेनिक, योगा हे सगळे वर्कआउट पण करायचे असतात मला. बरेचसे मित्र मला म्हणतात की तू 1000 बैठका मारला पाहिजे, पण माझा गोल तसा नाही ना. मला वेळ तेवढा भेटत नाही. विषय असा की मला कॅलिस्थेनिक, मार्शल आर्ट आणि जिमनॅस्टिकला पण ग्रो करायचं आहे. म्हणजे माझ्या अंगामध्ये भरपूर टॅलेंट आहेत. मार्शल आर्टमधले काही किक्स करतो मी, त्यामध्ये जिमनॅस्टिक पण करतो आणि त्यानंतर कॅलिस्थेनिक पण करतो. तर ह्या सगळ्या गोष्टीला पण मला वेळ द्यायचा असतो. योगा पण करायची असते, त्यानंतर रनिंग पण करायची असते. म्हणून मी व्यायाम थोडा कमी करतो. म्हणजे 100 जोर, 100 बैठका, 100 पुशअप, हाफ सपाटे आणि फुल सपाटे हे सगळे झाल्यानंतर बाकीचे वर्कआउट करतो. आणि दिवसभर मला शेळ्यामागं फिरायचं काम असतं. तर तिकडं पण मी थोडंफार प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करतो, पण विषय असा होतो की तिकडं शेळ्यामागं फिरू फिरू बेजार होतो माणूस आणि त्यानंतर संध्याकाळी मी वर्कआउटच करीत नाही. तर माझ्या मागं ना एक काम लागलं आहे, तेव्हापासून माझा वर्कआउट कमी झालेला आहे. अगोदर माझा वर्कआउट चांगला होता. मी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम वर्कआउट करायचो आणि तेव्हा माझी बॉडी चांगली होती. आता माझी बॉडीमध्ये थोडंफार कमी आली, म्हणजे वजन कमी झालं आहे. खूप सारे मित्र माझ्यावर नाराज आहे, म्हणते की तू आता पहिल्यासारखा एवढी भारी मसल दिसेना तुझ्या अंगावर. तर त्याचं कारण असं आहे की मी आहार पण ध्यान नाही. आपलं 3 टाईम घरचंच भाजी भाकर खातोय आणि व्यायामावर पण एवढा फोकस नाही. म्हणजे असं विषय असा आहे की व्यायाम जास्त आहे, त्या मानाने आहार तसा नाही. तर मला माझा आहार वाढवावा लागेल. आता म्हैस घेतली, तर ते विषय असा की आता म्हैस घेतली, मग म्हशीचं दूध खाण्यात येणार, तूप खाण्यात येणार, पनीर खाण्यात येणार. पण पनीर बनवायला आणि बाकीचे जे हरभरे, मूग ह्याची रेसिपी बनवायला थोडा वेळ जातो मला, म्हणून मी त्याच्याकडे ध्यान देत नाही. मागाली ध्यान दिलं तर वजन वाढू लागलं. पण विषय असा व्हायला की त्या म्हशीला पण खायला आणायचं, शेळ्यामागं पण फिरायचं. तर कामाचा लोड खूप वाढलेला आहे माझ्या मागं. आणि मला करिअर तर ह्या फिटनेसमध्ये करायचं, त्याचा काही मिळत लागा नाही. तरी पण वडील साथ देणार आहेत मला. वडील शेळ्या सांभाळणार आहेत आणि मी फक्त मी एक म्हैस सांभाळणार. तर तुमच्यासाठी मी ना एक सिरीज घेऊन येणार आहे. त्यामध्ये कॅलिस्थेनिक कशा प्रकारे शिकायची, जिमनॅस्टिक कशा प्रकारे शिकायची आणि मार्शल आर्ट मी कशा प्रकारे शिकलो आणि तुम्ही कशा प्रकारे शिकू शकता, काठी खेळणे ह्याबद्दल व्हिडिओ टाकणार. आणि माझ्या अंगात जे पण कला आहेत ते पण मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही आपलं सतपाल घाटुल यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून मी जर व्हिडिओ टाकला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.